माझे नाव सुजित शामिगळे. मी पिंपरीमाळी येथे राहतो. मी वर्ग 8वीत नवोदय विद्यालय शेगाव येथे शिकतो. माझ्या डोळ्यापुढे फक्त एकच स्वप्न होतं की मला नवोदयाला लागायचं. आणि मी जेव्हा नवोदयाला लागलो तेव्हा मी खूप 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 खुश झालो होतो. तेव्हा मी जेव्हा पहिल्यांदा शाळेत गेलो तेव्हा मला करमत नव्हतं, पण हळूहळू करमायला लागलं. तिथली सवय लागून गेली. तिथला जो डिसिप्लिन आहे तो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. तिथले शिक्षण कुठे पण मिळून जाईल, पण तिथल्या इतके स्वयंशिस्त व डिसिप्लिन कुठे भेटत नाही. नवोदयातला मुलगा म्हणला तर तो काही करू शकतो असे तिथले शिक्षक सांगतात. आता घरी आलो होतो उन्हाळ्याच्या सुट्टीत, तर मला 15 दिवस पहिले 5-6 दिवस करमूनच नव्हतं राहिलं. शाळेत मन लागलेलं होतं. मला मित्रांची आठवण होती. तिथले शिक्षक आपल्या आईवडिलासारखे व्यवहार करतात. ते खूप प्रेम करतात आमच्याशी व वेळ आली की मारतात सुद्धा. ते रोज काही ना काही कार्यक्रम चालू असते, जसे बॅगलेस डे, PM-श्री ॲक्टिव्हिटीज असे खूप, आणि मोटिवेशन द्यायलाही खूप लोक येतात. आत्ता मागे 2-3 महिने पहिले स्पोर्ट्स डे होता. तेव्हा आमच्या शाळेतली मुलं दुसऱ्या शाळेत क्लस्टरना नेली होती. खूप मुले सिलेक्ट झाली व पुढे गेली. एका मुलाचे क्रिकेटमध्ये नॅशनलसुद्धा झाले. तो आपला इथं जाणे फळचा आहे. तिथे सर्व काही करायला संधी भेटते. स्पोर्ट्स, गेम, शिक्षण व स्टेज डेअरिंगही खूप वाढते. तिथं नृत्य, गायन, वादन हे सर्व कला शिकवले जातात. तिथे संगीतचे पण सर्व साहित्य आहे. ढोलकी, तबला सर्व तिथले शिक्षक शिकवतात. व सकाळी 5 वाजता उठणं लागते. त्याची आपल्याला सर्वात जास्त सवय लागते. लवकर उठा, ग्राउंडवर जा, व्यायाम करा, PT करा, मॉर्निंग PT एक्सरसाइज. पहिले तर खूप कंटाळा येतो, पण मग ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असते. हे मोठे झाल्यावर करते. त्यानं आपली हेल्थ चांगली राहते व आपल्याला दिवसभर फ्रेश वाटते. सकाळी असेंब्ली होती व प्रिन्सिपल सर आम्हाला मोटिवेशन देता. 7 वाजता असेंब्लीमध्ये थॉट, सर्व प्रतिज्ञा हे सर्व असते. तिथं स्मार्ट लॅब बी नसतात. त्या लॅबमध्ये AC असते. अटल लॅब्स, सायन्स लॅब, मॅथ लॅब अशा सर्व लॅब तिथं असतात. तिथं AC, स्मार्ट विजन, प्रत्येक वर्गामध्ये स्मार्ट विजन असते. स्मार्ट विजनवर शिक्षक शिकवता. व तिथं आत्ता खूप साऱ्या सुविधा आहे, जसं की अटल लॅबमध्ये, अटल टिंकरिंग लॅबमध्ये रोबोटिक रोड्स बनवणं, गाडी बनवणं व आपले प्रयोग. मॅथ्स लॅबमध्ये पण तसंच असते. एक सॅमसंग लॅब पण आहे. तिथे 12वीचे विद्यार्थी बसतात. त्यांना सर्वांना एक टॅब देतात व ते अभ्यास करण्यासाठी असते. 12वीच्या विद्यार्थ्यांना तर 9 वाजेपर्यंत अभ्यासच करणं लागते व सकाळी 6 वाजता त्यांना स्टडीसाठी जाणं लागते. 12वीचे मुलं त्याचं शेवटचं वर्ष असते. प्रत्येक वेळेस ते जाताना कार्यक्रम असतो फेअरवेलचा. ते त्यांचा अनुभव सांगतात. ते लढतात सुद्धा अनुभव सांगताना. व ॲल्युमिनी मीटसुद्धा असते वर्षातून, एका दिवशी वर्षातून. ॲल्युमिनी मीटमध्ये बिन जे आमचे दादा आहे ते कोणी इंजिनियर, कोणी दुसऱ्या देशामध्ये जायला असता, कोणी डॉक्टर, असे वेगळे मोठे पत्त्यांना असतात. ते कसे काय झाले, काय हे झालं ते सांगतात. आत्ता मागं एक नवोदयचा एक मुलगा होता. त्याचं शिक्षण झालेलं होतं. तो डॉक्टर होता. त्याला काय खूप मोठी नोकरी नव्हती. त्याला हार्टची काहीतरी प्रॉब्लेम झाली होती. तेव्हा त्याला कितीतरी लाख रुपये लागत होते, 20 का 40 लाख. तर ही सर्व मदत नवोदयच्या मुलांना त्याला केली. त्याला 30 लाख रुपये त्यांनी जमा करून दिले.
व त्याचं ऑपरेशन केलं, तरी तो वाचला नाही. सर्व त्याला भेटायला गेले अंतिम वेळ. अशा सर्व मदत पण ते करतात. नवोदयच्या मुलांना बाहेर गेल्यावर सुद्धा त्यांच्या सिनियर्सची सपोर्ट असते. समजा मी आता 12वी बाहेर गेलो, तर एक दादा माझ्याहून पहिलेच डॉक्टर लागलेले आहेत, तर ते मला सांगतात की असं असं करणं लागते, हे सर्व नवोदयमध्ये असते. नवोदयमध्ये जे शिस्त लागते ती कुठंच नसते. पहिले तर आपल्याला तिथं करमत नाही, पण नंतरून सगळं ॲडजस्ट होऊन जाते. आम्हाला सकाळी 5 वाजता उठणं लागते व मॉर्निंग काउंटिंगला जाणं लागते. दिवसातून तीनदा काउंटिंग असते, ज्याच्यात प्रत्येक मुलाला मोजतात, त्यांची हजेरी घेतात की ते आहे का नाही. मग नंतरून 6 वाजलोक मॉर्निंग PT चालते. नंतर आम्हाला सोडतात. मग 1 घंट्यात आम्हाला चहा प्यायला जाणं दूध असते सकाळी, ते घ्यायला जाणं लागते व आंघोळ, स्कूल युनिफॉर्म हे सगळे स्कूल ड्रेसमध्ये आम्हाला 7 वाजता स्कूलमध्ये जाणं लागते. इकडच्या साईडनं हॉस्टेलची व्यवस्था आहे, मेस हॉस्टेल. गर्ल्सचा आणि बॉईजचा तिथं काही संबंधच नाही. इकडून गर्ल्स हॉस्टेल, मेस सर्व असं हॉस्टेल, आणि इकडून असं ब्रिज असतं, त्या ब्रिजवरून जायचं आणि इकडून शाळा असते. त्या शाळेत आम्हाला सकाळी MP हॉलमध्ये असेंब्ली होते. असेंब्लीमध्ये प्रत्येक मुलांना स्टेजवर बोलण्याचा चान्स भेटते. तिथे 4 हाऊस असतात: उदयगिरी, शिवालिक, आरावली, निलगिरी. प्रत्येक हप्त्यात वेगळ्या हाऊसची हाऊस ऑन ड्युटी असते. जर का एखादा कार्यक्रम करायचा आहे तर त्याची व्यवस्था, ज्या हाऊसची ड्युटी आहे त्या हाऊस पूर्ण त्याची व्यवस्था करणार, हे ठरवलेलं आहे. रोजची असेंब्ली ज्या हाऊसची ड्युटी येते त्यातली मुलं घेतील. 6 मुलांना ते घेण्याचा चान्स भेटते. सर्व होते. सकाळी मग प्रिन्सिपल सर आम्हाला मोटिवेशन देतात. पहिले 2 पिरियड होतात, मग ते 45 मिनटाचे असतात. नंतर मग 9 वाजताचा ब्रेक होते, तेव्हा आम्हाला नाश्त्याला जाणं लागते. चांगला नाश्ता भेटतो. 10 वाजता पुन्हा शाळेत वापस परतणं लागते. मग 10 ते 1:30 पूर्ण स्टडी टाईम. मग तिथून आम्हाला डायरेक्ट हॉस्टेलवर जाणं लागते. हॉस्टेलवर युनिफॉर्म चेंज करायचा, हाऊस टी-शर्ट घालायचे व मेसवर जेवायचं. जेवून आले की आपलं बेड आवरायचा, थोडा आराम करायचा व मग 3 वाजता डबल शाळेत जाणं लागते. तो रिमिडियल टाईम असते. रिमिडियल टाईममध्ये शिक्षक येतात. जे विद्यार्थी ज्या सब्जेक्टमध्ये वीक आहे त्यांना ते सगळे शिकवतात. रिमिडियल 4:30 असते. 4:30 नंतर आम्ही सर्व ग्राउंडवर येतो. 5 वाजता काउंटिंग असते. काउंटिंग झाल्यावर सर्व मुलं खेळतात. 6 वाजलोक सर्व खेळतात व पुन्हा स्टडीला जाणं पडते. 6 वाजता स्टडीवर गेल्यावर सेल्फ स्टडी म्हणजे स्वतः अभ्यास हे करणं लागते. मग 6 ते 7:30 स्वतः अभ्यास केल्यानंतर 7:30 वाजता पुन्हा जेवण असते. स्टडी, रिमिडियल हे सर्व टाईममध्ये काउंटिंग घेता की मुले सर्व आले का, हे सर्वाची नोंद घेता. सकाळी पण प्रेझेंटी घेतात, शिक्षक येतात. म्हणजे तिथं धोका कशाचाच नाही. मग बाहेरच्या दुनियातून सगळ्यात वेगळं, बाहेरच्या दुनियाचा तिथं काहीच प्रभाव नाही. नंतर मग 9 वाजता पुन्हा हाऊस मास्टर येतात, काउंटिंग घेतात, दिवसात जे घडलं ते सांगता, बाहेरची काय अवस्था आहे हे सांगता, मग आम्हाला मोटिवेशन देता. मग 9 वाजता सर्व झाले की 10 वाजेलो का अभ्यास, मग पुन्हा झोपा. 10 वाजता झोपले की पुन्हा ते रुटीन चालूच असते. हा रुटीन मोठ्यापणी इतका कमी पडतो. आपण समजा नोकरीला लागलो तर नवोदयचा विद्यार्थी हा काही करू शकतो म्हणूनच म्हणतात. 6 वाजता उठणे, 5 वाजता उठणे, सर्व स्टडी मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट हे सगळं शिकतो आपण तिथं. सकाळी आम्हाला हप्त्यातून 4 दिवस दूध भेटते व 2 दिवस चहा भेटते. शनिवारीसुद्धा आम्हाला दुपारून चहा भेटते. दुपारून तिथे चहा नसते. मग नाश्त्याच्या टाईमला नूडल्स, पोहे, उसळ, उपमा, भेळ, कचोरी, इडली हे सर्व भेटते. जेवायच्या टायमाला राजमा, शेवभाजी, शेवभाजी,
अजून सोले हे ते वांग्याची भाजी, भेंड्या हे सर्व मिळते. रात्री पनीर, मिरची भाजी, उडदाची डाळ. पनीर हप्त्यातून 2दा मिळते. उडदाची डाळ, बेसन हे सर्व मिळते. व आम्हाला 5 वाजता काउंटिंग सुटल्यानंतर एक फ्रूट नाही तर स्नॅक्स म्हणून भेटते. तेव्हा काही फळं भेटतात, केळं, सफरचंद हे ते सर्व मिळते. व नंतरून हे एक कुरकुऱ्याची पुडी नाही तर बिस्किटचा पुडा भेटते. असं दिवसभराचं खाण्यापिण्याचं रुटीन असते. रोज काही वेगळं मिळते. समजा एखादे ॲल्युमिनी भेटायला आले तर तेव्हा चांगलं जेवण असते. फ्राईड राईस सर्व मिळते. तिथे खाण्याची चांगली सोय आहे, सगळं चांगलं खायला आहे. व तिथले आम्हाला मेज पण दाखवलेली आहे. सर्व स्वच्छ असते. सर्व जे बनवतात, सर्व भाजीपाला आमच्या समोरच येतो. ते सर्व स्वच्छ असते. ते खाण्याचा आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही होत. व हप्त्यातून फक्त रविवारीच संध्याकाळची एक प्रॉब्लेम असते, खिचडी असते. फक्त खिचडीवर 1 दिवस राहायला लागते. ते पण आपल्या शरीरासाठी चांगलं आहे म्हणून. जे तिथं नूडल्स पण भेटतात त्याच्यात जास्तीत जास्त व्हेजिटेबल्स ते टाकायला पाहतात. त्याने आमची सेहत चांगली राहते. जर का तुम्हाला या सर्व सुविधांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला नवोदयला लागेल. हे खूप गरजेचे आहे. तिथे तुम्हाला कपडे, बूट, पेन, पेन्सिल, नोटबुक सगळे त्यांच्याकडून असते. फक्त तुम्ही त्यांचा सदुपयोग केला पाहिजे. ते तुम्हाला टोपीपासून तर बुटालोक सर्व त्यांच्याकडून देतात. ते तुम्हाला टॅब पण देतात. 10वी-12वीमध्ये मुलांना टॅब भेटते. त्याचाच ते अभ्यास करण्यासाठी असते. व तिथे लायब्ररी पण आहे. लायब्ररीत सर्व पुस्तकं भेटतात. मुले तिथे रोज जातात. अर्धा तास तरी ते पुस्तकं वाचतात व डबल तिथे ठेवून देतात. तिथे भारत बुक म्हणून लॅपटॉप पण असतात. त्या लॅपटॉपचा पण यूज आपण सायन्सचं समजा एखादा सब्जेक्ट क्लिअर नसेल झाला तर टॉपिक तो त्याच्यात पाहू शकतो आपण. कॅम्प्युटर लॅब, सायन्स लॅब हे सर्व लॅब तिथे उपलब्ध आहे. आणि तिथली हे सर्व जर का सुविधा तुम्हाला पाहिजेत असेल तर तुम्हाला नवोदयमध्ये लागेल.